हॅलो माय यूट्यूब फॅमिली, कशा आहात तुम्ही सर्व? नक्कीच मजेत असणार. मी सुद्धा खूप मजेत आहे. मी स्नेहा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. तर आज आहे गुरुवार. आई गेली आहे अकोल्याला, पाचसुद्धा तिच्यासोबत गेला आणि इकडे मॅडम झोपलेल्या आहेत. घरात सगळा पसारा पडलेला आहे. मी शॉपमधून जे आणलं होतं ते सध्याच असंच ठेवलं. आज मला काहीही करून या सगळ्या गोष्टींची पॅकिंग करायची आहे, कारण परवाला जाणार आहे मी मॉर्निंगला. माझ्यासोबत माझी आणि प्रिशूची बॅग गेलीच पाहिजे. शिवाय ते फेशियल, हेअर स्पाचं वगैरे ते सगळं सामान न्यायचं आहे. छोट्या गोष्टी आहेत, पण ना एवढं जास्त वेटेड आहे. मी विचार करते की प्रिशूला घेऊन मी एकटी जाणार आहे, तर एवढं सगळं कसं करू? तर ती खूप जास्त चिडचिड करत आहे, त्याच्यामुळे तिला माझ्यासोबत न्यावं लागेल. पण मी विचार करते संध्याकाळला बाबा येणार आहे, सो प्रिशूला बाबासोबतच माझ्याकडे घेऊन या, असं मी त्यांना म्हणण्याचा प्रयत्न करते. बाय. पण बाबा ऐकेल की नाही त्याची काहीच आयडिया नाही आहे मला. पण आज कुठल्याही हालतीत पॅकिंग झाली पाहिजे मोठ्या बॅगची, आणि जे छोटं मोठं होतं ते तरी माझं तरी सर्व गोष्टी रेडी आहेत. सो माझं मी पॅक करून ठेवू शकते असं सर्व आहे. सो कसं काय होतं काय नाही ते सर्व तुमच्यासोबत शेअर करते. तर व्हिडिओला असंच कनेक्ट राहा. आत्ता श्रेया गेली आहे आणि हे सगळं मेस क्लीन करायचं आहे. सो माझं आवरायचं चाललेलं आहे. सध्याचं तरी ते आणलेलं सामान मी बेडवर ठेवलं. अजून एवढं सगळं आवरायचं आहे. प्रिशूला आधी तर झोपून दिले आणि त्याच्यानंतर बाकी आता पूर्ण कामं करते. आणि माझी अजूनपर्यंत आंघोळ वगैरे सगळंच बाकी आहे. तर मला आंघोळ करायची आहे. त्याआधी म्हटलं सगळं आवरून घेते, त्याच्यानंतर आंघोळ करते. घरातली सुद्धा सगळी कामं आहेत तेही करायची आहे. आणि नेमकं असं काही असतं ना, त्यावेळेस या पिंपल महाराजला यायचंच असतं. आता मला बहुतेक पिंपल येणार आहे इथे. असो, चला पटापट मी पसारा आवडते आणि त्याच्यानंतर बाकी काय होते ते पुढे शेअर करते. सो मी पोळ्या वगैरे करून घेतल्या. त्याच्यासाठी चेंज केलं होतं, कारण आधी जो मी ड्रेस घातला होता ना त्याच्यामध्ये गरमी खूप डेंजर होते. आणि मला पोळ्या करायच्या होत्या. आईने कणिक भिजून ठेवलेली होती. खूप मोठ्या पोळ्या होत्या. खूप मोठ्या म्हणजे गरमी खूप जास्त होणार होती, कारण तिकडे फॅन नाही. सो मी पोळ्या करून घेतल्या. आणि पोळ्या होत नाही तर लगेच मी 2 मिनिट बसली फक्त पाणी पिण्यासाठी. आणि या मॅडम उठल्या. कुठे गेल्या? इकडे बसलेल्या आहे. या मॅडम उठल्या आणि आता ती मला काहीच करू देणार नाही, कारण ती सकाळपासून झोपलेली होती आतापर्यंत. आता वाजलेत 12 आणि ती आता अजिबातच ती राहणार नाही. अजिबात ती दुसरं काही करू देणार नाही. नेमकंच लाईट गेलेली आहे. मग विचार केला होता मी की चला ती उठली आहे तर मी जेवण वगैरे करून घेते, म्हणजे आम्ही दोघे जेवून घेतो आणि त्याच्यानंतर मग ती छान खेळत बसेल. पण लाईट गेलेली आहे आणि मला करायचं आहे हेअर स्पा, आणि आज मला फेशियलसुद्धा करायचं आहे. ते आजच का करायचं आहे हे सांगते मी. उद्याला मला आज रात्रीला वगैरे आणि उद्या असं श्रेयाचं करून द्यायचं आहे. खरं तर हे खूप जास्त लवकर आहे. 3 दिवस लवकर गेलं तर छान रिझल्ट मिळतो. पण फंक्शनच्या खूप लवकर होत आहे माझं खरं तर, कारण तिकडे जायचं आहे मला 3 दिवस आधी आणि हे आत्ताचे 3 दिवस. सो मी 1 आठवडा आधी करते आहे जे काही करते होते. मी म्हटलं जाऊ दे, काहीच नाही केल्यापेक्षा तेवढं तरी केलेलं बरं. आणि थ्रेडिंग करायला सुद्धा जायचं, जे मी दुपारला जाईल. हिचं सगळं सामान काढणं सुरू आहे. ही मुलगी इतकी भारी झाली ना. आता मी पटकन मला हेअर स्पा करायचा आहे. घरी हेअर स्पा कसं करू शकते ना, हे मी आज तुमच्यासोबत शेअर करते, कारण मी स्टीमर वगैरे काहीच आणलेलं नाही आहे. तर विदाऊट स्टीमर तुम्ही छान हेअर स्पा घरी कसा करू शकता हे मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो व्हिडिओला असंच करा. सो हा ड्रेस आहे श्रेयाचा, जो ती हळदीच्या दिवशी दिवसभर घालणार आहे. डीजे वगैरे असेल तर त्यासाठी जो ड्रेस आधी खरं तर मी घालणार होती, पण मला झाला नाही. त्याच्यामुळे आता श्रेयाची मजा आहे म्हणूनच ती नाचत आहे अशी ड्रेस सोर ही घालणार आहे हा ड्रेस. चला फायनली बॅग भरायला घेतली. एवढे सगळे कपडे आहेत. खरं तर आम्हाला 3 फंक्शन्सचे कपडे या मोठ्या बॅग मध्ये ठेवायचे आहे आणि बाकीचे दुसऱ्या बॅग्स मध्ये ठेवायचे. पण नेमकी गडबड असे झाली की खालीवर कपडे झालेले आहेत, म्हणजे ज्या फंक्शनचं काम आम्हाला आधी पडणार आहे ते कपडे सर्वात वर पाहिजे आणि ज्या फंक्शनचं काम नंतर आहे म्हणजे लग्नाच्या दिवशीचं ते कपडे खाली पाहिजेत सर्व. पण नेमकी गडबड झाली या मुलीच्या नादात. तर आता मी ते सगळे कपडे बाहेर काढते आणि परत व्यवस्थित भरते. तर बॅग मधले पूर्ण कपडे काढून घेतले आणि आधी तर लग्नाचे ड्रेस टाकते. हे जे दिसतंय ना, हे बाबाचा ब्लेझर आहे, जो त्यांनी माझ्या लग्नामध्ये घेतलेला. तो छान ड्रायक्लीन वगैरे करून आणला. सर्वात खाली मी तो ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर श्रेयाचा लेहेंगा ठेवला, जो खूप जास्त हेवी आहे. मी तुम्हाला आधीच दाखवलंय. त्याच्यामध्येच तिचं ब्लाऊज, ओढणी वगैरे ठेवलेली आहे. त्यानंतर माझी लग्नाची साडी ठेवली आणि त्याच्यानंतर माझं लग्नाचं ब्लाऊज ठेवलेलं आहे. पार्टचे कपडे ह्याच्यामध्ये अजिबातच नाहीये, कारण त्याचे तो सेपरेट आणणार आहे. त्याच्यामुळे
बाकी सर्वांचे कपडे आहे. तर ह्या बॅगमध्ये ना आम्ही हळद जी आहे ती हॉलवर होणार आहे, त्यानंतर संगीत हॉलवर होणार आहे आणि नंतर डायरेक्टली आम्ही लग्नाच्या हॉलवर जाणार आहे. तर या तिन्ही फंक्शनचे म्हणजे या तिन्ही याचे आउटफिट्स आहेत त्याच्यामध्ये, त्याच्यामुळे हे सर्व याच बॅगेत टाकतोय. त्यानंतर मी माझा संगीतचा जो लेहेंगा आहे, ब्लाऊज, ओढणी ते सर्व टाकलेलं आहे. ओढणी मी साईडच्या गॅपमध्ये ऍडजस्ट करते, कारण काय होतं सर्वांचे कपडे यामध्येच टाकायचं म्हटलं म्हणजे कपडे बसले पाहिजे आणि शिवाय कपड्यांची काही प्रेस वगैरे म्हणा किंवा घडी इकडे तिकडे सुद्धा नको व्हायला, सोळमळ कपडे नको व्हायला, त्याच्यासाठी मला व्यवस्थित टाकायचे होते. बाकी कपड्यांचं तर काही टेन्शन नव्हतं, साडीचंच होतं, ती मी व्यवस्थित टाकून दिली आहे. आणि बाबांचा कोट आहे तो सुद्धा घडी इकडे तिकडे नको व्हायला म्हणून तो मी बेसला टाकलाय. त्याच्यानंतर संगीतचा ड्रेस टाकलेला आहे मी प्रिशूचा. खरं तर मला प्रिशूचा एक्स्ट्राचा ड्रेस सुद्धा घ्यायचा होता लग्नाच्या दिवशीसाठी वगैरे, पण तो मी घेतला नाही कारण बॅग त्या आधीच्याच कपड्यांनी खूप भरत चाललेली होती. आता प्रिशूचा लग्नाचा लेहेंगा टाकलेला आहे, या लेहेंगात सुद्धा ती खूप सुंदर दिसते, सो फक्त लेहेंगाच घेतला तिच्यासाठी. आणि त्यानंतर आता हळदीचे कपडे टाकते, म्हणजे जे आम्ही हळद खेळल्यानंतर कपडे घालणार संगीतच्या टायमिंग पर्यंत, त्यासाठी. म्हणून खरं तर काही तासांचंच आहे, त्यासाठी एवढे हेवी कपडे नको, पण तरी मी सोबत घेतलेले आहे. ही आईची लग्नाची साडी आहे, आईचं लग्नाचं ब्लाऊज जे आहे साडीवरचं ते स्टिच होऊन यायचं आहे, सो ते नंतर ऍड करेल. ही तिची संगीतच्या दिवशी घालायची साडी आहे. त्यानंतर हे श्रेयाचा संगीतच्या लेहेंगाचा ब्लाऊज आहे, त्याची ओढणी आहे आणि तिचा लेहेंगा. काही काही कपडे ना खूप जास्त हेवी आहेत, शिवाय जागा जास्त व्यापणारे आहे, पण तरी सुद्धा ते सगळं एकाच बॅग मध्ये टाकायचं अशी आमच्या मातोश्रींची आज्ञा होती, त्याच्यामुळे ते सगळं मी एकाच बॅग मध्ये टाकत आहे. आता बघता तुम्ही बॅग पूर्ण फुल झालेली आहे, पण या बॅगला ऍडजस्टमेंट्स आहेत, त्याच्यामुळे आपण आणखी कपडे ऍड करू शकतो. ही साडी घालणार आहे मी हळद खेळल्यानंतर बाकी दिवसभर डीजेसाठी वगैरे, सो ती साडी ठेवली आहे. पिशूचा हळदीसाठीचा म्हणजे हळदीला ती दिवसभर घालेल तो ड्रेस ठेवलेला आहे. त्यानंतर माझं ब्लाऊज ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर मी इथे ठेवत आहे आईची साडी. आईच्या साडीचं या ब्लाऊज सुद्धा ह्याच्यामध्येच आहे, फक्त ना पेटिकोट्स बाकी आहे कारण ते स्टिच करायला दिलेले आहेत, ते आम्ही वेगळ्या बॅग मध्ये कॅरी करू किंवा मग नंतर याच्यावर वरून ठेवता येईल. आता या बॅग मध्ये ना जी ही येलो कलरची दिसत आहे तुम्हाला, याच्यामध्ये सगळे बाबांचे कपडे आहेत, 3 ड्रेस आणि त्यानंतर हा लेहेंगा जो म्हणजे लेहेंगा टाईपच आहे ड्रेस, जो श्रेयाने घातलेला होता मी तुम्हाला घालून दाखवला तिचा, तो टाकलेला आहे. आणि त्यानंतर पिशूचे सँडल्स टाकले आहे जे आम्ही एक सोबत कॅरी करणार आहे. बस एवढ्याने ही बॅग फुल झालेली आहे. आता याला व्यवस्थित चेन वगैरे लावून लॉक वगैरे छोटं लावून मी ठेवून देते, कारण त्याच्यानंतर ही बॅग बाबासोबत पाठवायची आहे गाडीमध्ये मोठ्या. तर अशी ही बॅग रेडी आहे. या 2 खाण्यामध्ये आयत्या वेळेचं जर काही टाकायचं काम पडलं तर मी ते टाकून देईन. आता संध्याकाळ व्हायला आली आहे, बघताय तुम्ही तिकडे, आणि मी थ्रेडिंग करायला गेली होती, थ्रेडिंग वगैरे करून आली. आता मला चेंज सुद्धा करायचा आहे आणि बॅग पॅक करून झाल्यात माझ्या 2, म्हणजे एक जी लग्नासाठी हळदीसाठी संगीतसाठीच्या कपड्यांची होती ती भरून झाली आहे, आणि जी बाकी मेहंदीसाठी म्हणा किंवा हळदीच्या दिवशी जे घरी आम्ही आंघोळ करणार आहे, घरी घालण्याचे जे कपडे आहेत, त्या सर्व गोष्टींची एक बॅग भरून झाली आहे. ज्वेलरी वगैरे सर्व पॅक करून झाली आहे. श्रेया म्हणते की दीदी माझी बॅग तू आत्ताच पॅक करून दे, म्हणजे मग मी जाणार आहे परवाला, तर आणि श्रेया येणार आहे संडेला, म्हणजे मी सॅटर्डेला सकाळी चालली आहे, श्रेया येणार आहे संडेला. सो ती म्हणते की मला करून दे, म्हणजे मी प्रॉपर करून दिलं की मग माझ्या डोक्याला टेन्शन राहत नाही, हे राहिलं का, हे राहिलं का, तिने हे टाकलं असेल का, ते टाकलं असेल का, हे सर्व गोष्टी. सो आता ते करायचं आहे. बाबा गेलेत दुकानामध्ये बिस्किट आणायसाठी, कारण आई नसतानाच त्यांना मिठ्या कॉफीची हे असते आणि त्यांचं राहते की मी जर कॉफी करत आहे तर मग मी थोडीफार तरी गोड देईल, म्हणजे मला ते म्हणतात की थोडीफार तरी गोड दे. आई पुढे त्यांचं ते अजिबात चालत नाही, डायबिटीज असल्यामुळे 0 साखर त्यांना कॉफी मिळते आणि माझ्याजवळ थोडंसं चीट होते. सो त्याच्यासाठी ते बिस्किट आणायला गेलेले आहेत आता, आणि ते बिस्किट घेऊन येतील. आणि प्रिशूसुद्धा त्यांच्यासोबत गेली आहे. प्रिशूने पूर्ण घरभर कपडे केले, आता बघताय तुम्ही सगळीकडे तिने कपडे केले. मला ते सुद्धा उचलायचं आहे. दुसरी गोष्ट, कपडेसुद्धा बाहेरचे काढून आणायचे आहे. संध्याकाळसाठी भाजी करायची आहे, भात आणि पोळ्या मी दुपारीच केल्या होत्या, भाजी करायची बाकी आहे. पालकाची भाजी करते म्हटलं, म्हणजे उद्याचा श्रेयाचा टिफिनचा प्रॉब्लेम येणार नाही, कारण उद्याला कॉर्पोरेशनचं पाणीसुद्धा येणार आहे. सो सकाळी ती घाई असते, सो तिला वेळ नको व्हायला यासाठी म्हणून. सो बाकी आज मी तुमच्यासोबत पूर्ण ज्वेलरीची वगैरे सगळी पॅकिंग, आमची ॲक्सेसरीज दोघींची सुद्धा पूर्ण आलेली आहे, म्हणजे मी तर घेतलीच नाही, पण श्रेयाची दोन्ही ऑर्डर आल्या आहेत. सो ते सगळं तुमच्यासोबत शेअर करते, म्हणजे एकदा बॅगमध्ये टाकलं की टाकलं. हेअर स्पाचं जे बोलली होती ते हेअर स्पा मी उद्या करते, कारण आता ऑलरेडी संध्याकाळ व्हायला आलेली आहे. आता माझं परत डोकं पकडेल जर मी डोकं धुतलं तर, त्याच्यामुळे बाकी जे आहे
फेशियल आणि हँड डिटॅन वगैरे या सगळ्या गोष्टी मी आज करणार आहे. सो कसं काय करते हे सगळं तुमच्यासोबत शेअर करते, तर व्हिडिओला असंच कनेक्ट. फायनली आम्हा तिघा आपलेकांची कॉफी आणि दूध इथे रेडी आहे. बाबांची आणि माझी कॉफी आहे आणि प्रिशूचं दूध, कारण तिला दुधामध्ये बिस्किट द्यायचे होते. त्यानंतर ना रात्रीला श्रेया आणि मी फेशियल करायला बसलो. मी तिचं फेशियल करून दिलं आणि तिनं माझं फेशियल करून दिलं. तिचं मी काही शूट करू शकले नाही कारण त्यावेळी प्रिशू खूप जास्त चिडचिड करत होती. सो कसं बसं आम्ही ते आटोपलं. तिने जरी माझं खूप छान करून दिलं पण मला तिचं करून द्यायच्या वेळेस प्रिशूने खूप जास्त गोंधळ घातला. सो आधी मी तिला झोपून दिलं आणि नंतर श्रेयाचं फेशियल केलं. फेशियल करून द्यायला कोणीच नव्हतं, सो श्रेयाने माझं करून दिलं म्हणून बरं आहे. आता हा पॅक सुकेपर्यंत ना आम्हाला जेवण करून घ्यायचं आहे. आता हे पॅक सुकल्यावर मी तुम्हाला रिझल्ट दुसऱ्या दिवशी दाखवते. आता मेकअप पाऊच भरतच होते तर काही गोष्टी बरंच राहिल्या म्हणून परत त्याच्यामध्ये टाकावं लागतं ते, तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते. हे छोटं मेकअप पाऊच आहे माझं. मोठं जे आहे त्याच्यामध्ये मी फाउंडेशन, पॅलेट्स आणि जे मोठे मोठे असतात ना बॉटल्स त्या ठेवलेल्या आहेत. याच्यामध्ये मी फक्त स्किन केअर आणि जे काजळ असेल, मस्कारा असेल आणि छोट्या छोट्या गोष्टी ज्या लागतात ना त्या ठेवलेल्या आहेत. ते यासाठी कारण त्याच्यामध्ये मोठ्या पाऊचमध्ये जागा सुद्धा होत नाही. फाउंडेशनच्या बॉटल्स असतात वगैरे, त्यासाठी पुढे दाखवेल ना तेव्हा तुम्हाला ते लक्षात येऊन जाईल. तर यामध्ये ना मी माझं स्किन केअर ठेवलेलं आहे आणि त्यानंतर बाकी छोट्या छोट्या गोष्टी ठेवलेल्या आहेत. हे बॉलिवूड फिल्टर प्रायमर आहे ते ठेवलंय, मस्कारा ठेवलेला आहे, काजळ आहे, नेल पेंट्स आहेत, त्याच्यानंतर लिप लायनर वगैरे आहे. हे 3 कन्सिलर मी माझ्यासाठी ठेवलेले आहे तिथे. आता ना पूर्ण मेकअप मध्ये माझ्या शेड्सच मेकअप आहे, एक्स्ट्राचं असं काहीच नाहीये. त्याचं कारण मी पुढे सांगते तुम्हाला. हे काजळ ठेवलेलं आहे ज्याच्यामध्ये ब्लॅक काजळ आहे आणि एक न्यूड कलरचं व्हाईट पेज मधून काजळ आहे, ते सुद्धा खूप सुंदर आहे, ते ठेवलंय. प्रायमर ठेवलेलं आहे एक छोटू वालं, आणि कारण मोठे मोठे कॅरी करायचे नव्हते मला त्यासाठी हे एक न्यूड लिपस्टिक ठेवलेलं आहे मी. आणि त्यानंतर एक लूज पावडर ठेवलेला आहे आणि एक छोटीशी बॉटल होती म्हणजे छोटीशी डब्बी आहे माझ्याकडे ही इनसाइडच्या ब्लशरची, ती ठेवली आहे. एक लिप लायनर ठेवलेला आहे ते सुद्धा एकच ठेवलंय, हे माझं जे ब्लश पॅलेट असतं रोजचं ते. त्यानंतर हा ब्रश आणि 3 लायनर्स ठेवलेले आहेत ज्याच्यामध्ये ब्ल्यू लायनर आहे, एक ब्लॅक आहे आणि एक ब्राऊन आहे. प्रत्येकच दिवशी आपण एकदम हेवी मेकअप करत नाही, त्याच्यामुळे मग ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या मी यात ठेवलेल्या आहे. पण नाही असं काहीच नाही, ते यासाठी कारण जर कोणी वेळेवर काही करून मागितलं तर त्यांना करून द्यायसाठी नाही म्हणता यायला नको, त्याच्यासाठी म्हणून मी हे सर्व कॅरी केलेलं आहे. कारण मी या सगळ्या ह्याच्यासाठी वेगळीच बॅग ठेवणार आहे. पार्लरवाली आहे हे माहित असताना ना बरं, म्हणजे कुणीही सहज काहीही मागू शकतं, त्याच्यासाठी या सर्व गोष्टी मी कॅरी केलेल्या आहेत. आता कोणी मागेल नाही मागेल तो त्यांचा प्रश्न, पण वेळेवर मलाही वेगळं काही लुक सुचला तर तसं करण्यासाठी म्हणून सुद्धा मी हे सर्व ठेवलंय. हे आहे श्रेयाचं पाऊच ज्याच्यामध्ये मी बेबी वाईप्स ठेवल्या कारण बाकी याच्यामध्ये जागाच नव्हता ठेवायला, सो ते ठेवलेलं आहे. त्यानंतर एक मॉइश्चरायझर ठेवलेलं आहे सेटाफिलचं, कारण श्रेयाची स्किन आहे ड्राय आणि माझी स्किन आहे ऑइली, सो तिचे आणि माझे प्रोडक्ट्स मी पूर्ण वेगळे ठेवलेले आहेत. म्हणजे आयता वेळ मी काय करत असले तर तिलाही थांबायला नको, तिचं ती करू शकेल. पॉन्डचं बेबी क्रीम तिला पाहिजे होतं ते ठेवलेलं आहे, तिच्यासाठी एक लिपस्टिक ठेवलेलं आहे, एक हे आयशॅडो पॅलेट ठेवलेली आहे. आता तुम्ही बघाल ना तर माझ्या याच्यामध्ये सगळ्या ब्रँडेड आणि मोठ्या मोठ्या गोष्टी आहेत आणि श्रेयाच्या याच्यामध्ये सर्व साधं असतं. ते यासाठी कारण तिला हेवी मेकअप करायला अजिबात आवडत नाही आणि तिला मेकअप मधलं काही म्हणजे करताही येत नाही, त्याच्यामुळे तिचं असं होतं की दीदी एकदम साध्या अशा गोष्टी ठेव, सो मी ते ठेवलेलं आहे. तिला लागणाऱ्या 2 नेल पेंट्स ठेवले आहेत मी. त्याच्यानंतर हे एक फाउंडेशन ठेवलेलं आहे जे ड्राय स्किन साठी आहे. फाउंडेशन एकच आहे आणि बाकी तिला विचारूनच मी सर्व गोष्टी भरल्या. तिला कॉम्पॅक्ट पाहिजे होतं, लूज पावडर नको, त्याच्यामुळे तिच्या याच्यामध्ये मी कॉम्पॅक्ट ठेवलेलं आहे. आणि हे नेल पेंट्स जे तिला डार्क कलरचे पाहिजे होते, मरून शेड्स, ते 2 ठेवलेले आहे. आणि प्रायमर ठेवलेलं आहे जे तिला थोडंसंच पाहिजे होतं, सो ते ठेवून दिलं. आणि हा एक ब्युटी ब्लेंडर आहे. ब्रशेस तिच्या याच्यामध्ये काहीच नाहीये. तिला लिप क्रॉन्स माझे खूप आवडले होते, सो ते मी तिला देऊन दिले. आणि त्याच्यानंतर हे 3 शेड्स तिने स्वतः चूज केलेले होते तिच्या 3 दिवशीच्या याच्यासाठी वेगवेगळे, सो ते ठेवलेले आहे. न्यूड शेड्सच चूज केले कारण खरोखर न्यूड शेड्स खूप सुंदर दिसतात, त्याच्यामुळे तिने तेच चूज केले. असं हे सर्व तिच्या बॅग मध्ये मी ठेवलेलं आहे. आणि तिला विचारूनच ठेवलं, पण काही गोष्टी माझं असं होतं की नको हे तुझ्यासोबत असू देत, म्हणजे तुला कामी पडेल. जसं मॉइश्चरायझर वगैरे ती अजिबातच लावत नाही, तर माझं हे होतं की नको बाई मॉइश्चरायझर तुझ्यासोबत ठेव, कारण मॉइश्चरायझर लावल्याशिवाय करायला नको. आणि हे वेट वाईप्स मी स्वतःच तिला याच्यामध्ये ठेवायला सांगितलं. आता मी तुम्हाला मेन पाऊच दाखवते. मेन पाऊच यासाठी म्हणते कारण याच्यामध्ये सर्व स्टफ्स आहेत. मला जर ऐनवेळी कोणी मेकअप करून मागितलं तर मी त्यांना नाही म्हणू शकणार आणि अशा सर्व गोष्टी याच्यामध्ये आहेत. जसं तुम्ही बघताय लिक्विड ब्लश आहे. आता हे पूर्ण माझ्या व्हॅनिटीचे प्रोडक्ट्स आहेत जे मी आत ठेवलेले आहे, ज्यातले मीही काही युज करेल आणि काही तसेच्या तसेच आहेत. ज्यामध्ये प्रायमर आलं, त्यानंतर हे लिक्विड हायलायटर आहे, एक हे आयब्रो फिलर आहे, त्यानंतर फाउंडेशन, हे 2 माझे फाउंडेशन आहे आणि हे 2 जे आहेत ते व्हॅनिटीचे फाउंडेशन आहे, नार्स आणि हुडाचं. कारण मी नार्स आणि हुडा एवढं हेवी मेकअप कधीच करत नाही,
पण यावेळी मी डिसाईड केलेलं आहे की मी याचाच मेकअप करेल, त्याच्यामुळे ते सोबत ठेवले आहे. बाकी आयशॅडो पॅलेट आहे, लिप पॅलेट आहे. आणि आपण ना एरवी मेकअप करताना हे प्रोडक्ट्स कधीच यूज करत नाही, जेव्हा काही फंक्शन असतं तेव्हाच हे सगळे प्रोडक्ट्स यूज करतो. आणि मलाही तेव्हाच चान्स मिळतो, कारण फंक्शन्स वगैरे खूप कमी असतात, त्याच्यामुळे मला खूप कमी चान्स मिळतो की एवढं पूर्ण प्रोफेशनल मेकअप करायचा. त्याच्यासाठी म्हणून मी यावेळी हे सगळे प्रोडक्ट्स घेतले की कोणी मागो की नाही मागो, मला माझ्यासाठी स्वतःच्या खुशीसाठी ते करता आलं पाहिजे, म्हणून मग मी हे सगळे प्रोडक्ट सोबत कॅरी केलेले आहेत. सो हेच ते रिझन होतं की मी सगळे प्रोडक्ट सोबत ठेवले. असे हे पाऊच झालेले आहेत 3, ज्यातलं एक श्रेयाचा आहे आणि 2 माझे पाऊच आहेत. आणि त्यानंतर आईचा हा बँगल्सचा डब्बा आणि अशा आमच्या बॅग रेडी झालेल्या आहेत. तर चला बाकी सगळं मी तुम्हाला ज्वेलरी वगैरे नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. मी या व्हिडिओला इथेच एंड करते. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.